नमस्कार मित्रांनो, आमच्या MDRHR या यूट्यूब चॅनलतर्फे आपलं स्वागत आहे। आज आपण एक नवीन सिरीज चालू करत आहे या चॅनलच्या अंतर्गत। तिचं नाव आहे बँकिंग टर्मिनॉलॉजी, बँकिंगची शब्दावली। प्रत्येक व्यवसायात त्यांची ती भाषा वापरतात। उदाहरणार्थ डॉक्टर्सची भाषा वेगळी असते, इंजिनियर्स वेगळी भाषा वापरतात, त्यांची जी काही टर्मिनॉलॉजी आहे ती। त्याचप्रमाणे बँकर्स देखील आपली स्वतःची एक टर्मिनॉलॉजी आहे, शब्दावली ती वापरतात। पण बरेचदा आपल्याला त्याचे अर्थ माहीत नसतात। त्या दृष्टिकोनातून ही प्रश्नावली तयार केलेली आहे। मला खात्री आहे की आपल्याला यातून बरंचसं शिकायला मिळेल। बँकिंगचं नॉलेज वाढेल, आपला कॉन्फिडन्स वाढेल बँकिंगमध्ये काम करताना। आणि आमचं हे जे यूट्यूब चॅनल आहे ते आपल्याला निश्चित आवडेल। मी आवाहन करतो की आपण त्याला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। तर आपण सुरू करूया। आजचा व्हिडिओ नंबर 1 आहे या नवीन सिरीजचा। आधीचे आमचे सगळे काही व्हिडिओज मराठीत होते, काही हिंदीत होते। आता ही जी सिरीज आहे ती आपण मराठीत घेणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण विषय घेणार आहोत NPAचा, नॉन परफॉर्मिंग असेट। NPA म्हणजे हा बँकिंगमध्ये अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। त्यामुळे आपण प्रथम हे समजून घेऊया NPA म्हणजे काय। ते NPAचा लॉंग फॉर्म आहे नॉन परफॉर्मिंग असेट। जे असेट परफॉर्मिंग नाही आहे ते नॉन परफॉर्मिंग असेट, म्हणजे ज्याच्यात उत्पादकता नाही आहे। आता आपण बँकेमध्ये जेव्हा काम करतो तेव्हा आपल्याला आपले जे असेट्स आहेत त्याच्यातून काय मिळते, उत्पन्न मिळते। आणि लोन्स आणि ॲडव्हान्सेस जेव्हा देतो त्यातून आपल्याला काय मिळते, इंटरेस्ट मिळते, व्याजाचं उत्पन्न मिळते। ज्या लोन्स आणि ॲडव्हान्सेसमध्ये बँकेचं व्याजाचं उत्पन्न येणे बंद होते ते काय होईल, मग नॉन परफॉर्मिंग असेट होईल। असेट म्हणजे अर्थातच बँकेची मालमत्ता। तर ज्या कर्ज खात्यातून आपल्याला व्याजरूपी उत्पन्न मिळत नाही त्यांना आपण NPA म्हणजे अनुत्पादक कर्जे असे म्हणतो। ही झाली NPAची व्याख्या। आता आपण जे लोन्स आणि ॲडव्हान्सेस देतो ते 2 प्रकारचे असतात। एक टर्म लोन्स आणि दुसरं वर्किंग कॅपिटल म्हणजे खेळते भांडवल। टर्म लोन्स म्हणजे मुदती कर्ज। आता एक ढोबळमानाने सर्वसाधारणतः आपल्याला माहीत असते की 3 हप्ते जर थकीत झाले मुदती कर्जाचे तर ते NPA होते। ही झाली ढोबळमानाने व्याख्या। पण त्यात अजूनही काही फायनर निवान्सेस आहेत, कंगोरे आहेत, ते देखील आपण समजून घेऊया। टर्म लोनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असते, किती हप्ते भरले, ती जर संख्या बरोबर असली म्हणजे आपण स्टँडर्ड आहे असं बरेचदा होत नाही। एक उदाहरणार्थ 60 महिन्याचं रिपेमेंट आहे, 40 हप्ते भरले आणि आजपर्यंत 40 हप्ते भरायला पाहिजे, त्यांनी हप्ते भरले तरीसुद्धा ते अकाउंट NPA होऊ शकते। त्याचं कारण असं की टर्म लोनमध्ये ज्याला आपण आयडियल बॅलन्स म्हणतो किंवा रिव्हर्स मेकॅनायझेशन म्हणतो ते आपण वापरतो। आता याच उदाहरणार्थ 60 टोटल हप्ते आहेत, 40 हप्ते त्याला भरायला पाहिजे, त्यांनी भरले, 5,000 रुपयाचा हप्ता आहे। तर बॅलन्स किती पाहिजे होतं, उरलेले हप्ते 20 गुणिले 5 म्हणजे 1,00,000 रुपये बॅलन्स पाहिजे होते। परंतु बरेचदा काय होते की बॉरोवर ज्या तारखेला भरायला पाहिजे त्या तारखेला हप्ता भरत नाही, कधी कधी एकदम भरतो आणि कधी कधी आपण काही चार्जेस लावतो, मग ते इन्शुरन्सचे असो, फील्ड व्हिजिटचे असो, काय जे काय असतील ते, आणि ते त्यांनी जर भरले नाहीत तर ओव्हरड्यू रक्कम होते। 1,00,000च्या पेक्षा ती रक्कम जास्ती असेल त्या खात्यामध्ये, या आपण जे उदाहरण बोलत आहे, तर उरलेली रक्कम ती ओव्हरड्यू आहे आणि ती जर ह्या 3 इन्स्टॉलमेंटपेक्षा जास्ती निघाली तर ते अकाउंट काय होते, मग NPA होते। आणि किंवा मधल्या काळात जर ते NPA झालं असेल, उदाहरणार्थ 5 हप्ते थकीत झाले असतील आणि त्यांनी 2 हप्ते भरले म्हणून आपण ते अपग्रेड केलं असेल, 3 हप्ते भरून अपग्रेड केलं असेल, 0 ओव्हरड्यू नसताना आपण जर अपग्रेड केलं तर ते अकाउंट आजच्या देखीलला जर 0 ओव्हरड्यू नसेल ॲज ऑन डेट तरी देखील ते NPA राहते। त्यामुळे हे सगळं काळजी घ्यावं लागतात। त्याचप्रमाणे कधी कधी काय होते की बॉरोवर जो आहे तो एक रकमी काही पैसे भरतो, 10 किंवा 12 हप्ते भरले समजा, मग तो मधल्या काळात काही भरत नाही, परंतु त्या मधल्या काळात 3 महिन्यात जर त्यांनी जे काही खात्याला डेबिट व्याज पडलेलं आहे ते जर भरलं नाही तरीसुद्धा अकाउंट NPA होते। म्हणजे ज्या खात्यात त्याने ॲडव्हान्समध्ये इन्स्टॉलमेंट भरले
आणि तो थांबला 5-6 महिने 3 महिन्यापेक्षा जास्ती पिरियड होऊन गेला आणि त्याने व्याज नाही भरलं तर ते अकाउंट NPA होऊ शकते. तर फिनॅकलसारख्या काही ज्या सॉफ्टवेअर कंपन्या आहेत त्यामध्ये ही प्रोव्हिजन आहे की इन्स्टॉलमेंट जर त्याने ॲडव्हान्समध्ये भरले तर वेळेवर ते त्याच्यात भरल्याचं दाखवतात, बॉरोवरचं नुकसान होत नाही आणि बँकेचं नुकसान होत नाही. तर पण आपलं जर सॉफ्टवेअर तसं नसेल तर मात्र अकाउंट ते आपलं सॉफ्टवेअर NPA दाखवेल. व्याज किंवा हप्ते 90 दिवसापेक्षा जास्ती जर थकीत असेल तर ते NPA अकाउंट होते. टर्म लोनला बरेचदा आपण मोरॅटरियम देत असतो, म्हणजे त्याचं रिपेमेंट 6 महिने 12 महिने वगैरे सुरू होते. पण आपल्या सँक्शन तिकीटमध्ये जर असं असेल की मोरॅटरियम पिरियडचं व्याज त्यांनी देण आणि देण भरायला पाहिजे, म्हणजे दर महिन्यात जे आपण लावतो ते त्यांनी भरायला पाहिजे, आणि ते जर नाही भरलं 90 दिवसापेक्षा जास्ती जर थकीत राहिलं तर अकाउंट NPA होते. आणि खात्यातील ओव्हरड्यू पोझिशन 0 होण्यापूर्वी जर आपण अपग्रेड केलं तरी ते अकाउंट कंटिन्युअस जर ओव्हरड्यू असतील त्याच्यामध्ये 1 हप्ता 2 हप्ते तरी ते अकाउंट NPA राहते. बरेचदा काय होते की आपण 31 मार्चच्या आधी बरंच प्रेशर लावतो बॉरोवर्सला अकाउंट रेग्युलराईज करायसाठी, नियमित करण्यासाठी, आणि तो वर्षाच्या शेवटी एक रकमी पैसे भरून अकाउंट 0 ओव्हरड्यूला आणतो. पण रिझर्व्ह बँक ते अकाउंट अपग्रेड करण्यास मान्यता देत नाही 2 कारणासाठी. पहिलं म्हणजे एप्रिलच्या नंतर जर त्याचे रेग्युलर हप्ते आले असेल तर आपण जस्टिफाय करू शकतो, पण एप्रिलनंतरही त्याचे हप्ते थकीतच राहिले, रिझर्व्ह बँक बरीच उशीर राहते, तर ते अपग्रेड करण्यास रिझर्व्ह बँक मान्यता देत नाही. किंवा ती जी वसुली आली त्या वसुलीसाठी जर आपण दुसरं काही कर्ज दिलं, त्याला दुसऱ्या नावाने दिलं किंवा दुसरं कर्ज दिलं आणि आपल्याच पैशातून जर ते अकाउंट रेग्युलराईज झालं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्या एक रकमी जे पैसे भरलेले आहेत इयर एंडला त्याला मान्यता देत नाही, ते अकाउंट NPA ठेवते. आपण लँड बिल्डिंग प्लांट मशिनरी याच्यासाठी कर्ज देतो, खेळते भांडवलासाठी कर्ज देतो, आणि ते अकाउंट थकीत झालं, आपण आपली प्रक्रिया चालू करतो विक्रीची, आणि जर आपण उदाहरणार्थ मशिनरी विकली NPA अकाउंट झाल्यामुळे आणि त्या मशिनरीचा आलेला पैसा खात्यात भरल्यामुळे ते अकाउंट जर रेग्युलर झालं म्हणजे 0 ओव्हरड्यू झालं तरी त्याला अपग्रेड करता येत नाही, कारण ती ॲक्टिव्हिटीज बंद पडलेली आहे. बरेचदा ही चूक होते, NPAची डेट आपण बदलतो, ते अत्यंत चुकीचं आहे. जरी 0 ओव्हरड्यूला आलं तरी ॲक्टिव्हिटी बंद आहे, आपण त्याचे असेट विकले म्हणजे इन्कम जनरेटिंग असेट विकले, आपण ॲक्टिव्हिटी बंद पडली आणि त्यामुळे ते अकाउंट अपग्रेड करता येत नाही. त्याचप्रमाणे माझे 2 कर्ज आहेत, एक हाऊसिंग लोन आहे, एक व्हेकल लोन आहे. माझं जर व्हेकल लोन थकीत झालं तर माझं हाऊसिंग लोन देखील NPA करावं लागते. लोन्स अँड ॲडव्हान्सेसचा दुसरा प्रकार आहे वर्किंग कॅपिटल, म्हणजे खेळते भांडवल. आता खेळते भांडवल NPA कधी होते तर त्या खात्याला जी काही लिमिट दिली असेल त्याच्यावर जर ते खातं सतत 90 दिवस राहिलं तर ते अकाउंट NPA होते. किंवा 90 दिवसात जर व्याज थकीत आहे त्या खात्यात, क्रेडिटर्स नाही आले, तेवढे सफिशियंट क्रेडिटर्स नाही आले आणि अकाउंट लिमिटच्या आत असलं तरी ते अकाउंट NPA होते. आपल्या वर्किंग कॅपिटलमध्ये आपण हायपोथिकेशन लिमिट देतो, स्टॉकच्या अगेन्स्ट देतो, आपण त्याची स्टॉक स्टेटमेंट घेतो आणि स्टॉक स्टेटमेंटनुसार आपण त्याची DP काढतो. जर त्या कॅश क्रेडिट अकाउंटमध्ये हायपोथिकेशन अकाउंटमध्ये जर लिमिट DPच्या वर बॅलन्स सतत 90 दिवस असेल तरी देखील ते अकाउंट NPA होते. बरेचदा आपण खात्यामध्ये एक्सेस देतो, TOD देतो लिमिटच्या वर, एकदा दोनदा, पण आपल्या क्रेडिट पॉलिसीनुसार जर आपण केलं, एखाद्या वेळेस 2दा दिलं तर ठीक, पण जर आपण खात्यात वारंवार TOD दिलं, वारंवार एक्सेसेस दिले, लिमिटच्या वर दिले, मग ते ब्रांच मॅनेजरने सँक्शन केलेलं असो किंवा हेड ऑफिसने, तरी बरेचदा RBI ते असे अकाउंट्स इरेग्युलर म्हणजे सबस्टँडर्ड करते, NPA करते. हे जे अकाउंट्स आहेत आपले, ज्याला हायपोथिकेशन लिमिट आहे, कॅश क्रेडिट लिमिट आहे, त्याला आपण स्टॉक स्टेटमेंट दर महिन्याला देण्यास सांगतो. त्यांनी जर सतत 3 महिने स्टॉक स्टेटमेंट नाही दिलं तर काय होते, त्याची DP 0 होते, ड्रॉईंग पॉवर 0 होते आणि त्यामुळे ते अकाउंट NPA होते. याला टेक्निकल NPA म्हणतात. त्याने जर आपण फील्ड व्हिजिट केली, स्टॉक स्टेटमेंट घेतलं आणि सिस्टीममध्ये टाकले सगळे डिटेल्स आणि DPच्या आत जर असेल, रनिंग अकाउंट असेल तर आपल्याला ते अकाउंट अपग्रेड करता येते. ॲक्टिव्हिटी बंद असल्यास पडली तर निश्चितच ते अकाउंट NPAच होते. दुसरे खाते NPA झाल्यास ऑलरेडी सांगितलं आहे टर्म लोनप्रमाणे की ते हे होते, NPA होते. वर्किंग कॅपिटल टर्म लोन, वर्किंग कॅपिटल चांगलं आहे पण टर्म लोन NPA झालं तर ते अकाउंट NPA होते.
आणि अकाउंटमध्ये जर फ्रॉड असेल, मग ते टर्म लोन असेल किंवा वर्किंग कॅपिटल असेल, तर अकाउंट आपल्याला ते NPA मार्क करावं लागते. मला असं वाटते आजच्यासाठी इतकं पुरेसं आहे. आपले हे सगळे व्हिडिओ जे आहेत या सिरीजमधले बँकिंग टर्मिनॉलॉजी किंवा बँकिंग शब्दावली, हे आपण 5-10 मिनटाच्याच ड्युरेशनचे ठेवू, म्हणजे तुम्हाला वेळात वेळ काढून हे सगळं कधी पण ऐकता येतील. तुमचा फीडबॅक आम्हाला जरूर सांगा. असे वेगवेगळे विषय आम्ही घेऊ. ह्या MDR चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईकचं बटन दाबा आणि आम्हाला प्रोत्साहित करा, अशी परत एकदा विनंती करतो. धन्यवाद. थँक्यू.